नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संचालक आरोग्य सेवा पुणे आरोग्य विभागामध्ये जानेवारी 2026 नुसार किती पदे रिक्त आहेत आणि किती पदे येणाऱ्या काळामध्ये भरल्या जाणार आहेत, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जाहिरात बघायला भेटणार आहेत, त्याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर बघा, हे RTIद्वारे आपल्याला कळवण्यात आलेले आहे की किती पदे भरलेले आहेत, किती मंजूर पदे आहेत आणि किती रिक्त पदे आहेत. यात खूप सारे वेगवेगळे संवर्ग आहे, वेगवेगळे पद आहेत. तुम्ही हे PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर नक्की मिळेल. यूट्यूबमध्ये तुम्ही जाऊ शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये बी असेल किंवा मग यूट्यूबच्या होम पेजवर जा, तिथं पण तुम्हाला टेलिग्रामची लिंक भेटेल. तर आपलं चॅनल जे आहे ते फार्मसी रिलेटेड आहे, त्यामुळे आपण फार्मसी औषध निर्माण अधिकारी दॅट इज फार्मसी ऑफिसर याची डिटेल्स आणि याची माहिती बघणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे, औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसी ऑफिसरसाठी एलिजिबिलिटी जर विचारली तर D फार्मसी, त्याच्यासोबत B फार्म, M फार्म या तिन्ही ज्यांनी केलेले आहे ते एलिजिबल असतात. बट त्यांच्यासोबत काय पाहिजे, रजिस्टर्ड फार्मासिस्ट. ठीक आहे, रजिस्ट्रेशन तुमचं असलं पाहिजे, रजिस्ट्रेशन असलं पाहिजे, रजिस्टर्ड लायसन्स असलं पाहिजे तुमच्याकडे, रजिस्ट्रेशन नंबर असला पाहिजे, तर तुम्ही या पोस्टसाठी एलिजिबल असता. तर मागच्या वेळेस जेव्हा आरोग्य विभागाची औषध निर्माण अधिकाऱ्याची फार्मसी ऑफिसरची एक्झाम झाली होती, तेव्हा 80-20चा फॉर्म्युला ठेवला होता. 80 जे होतं ते टेक्निकल सब्जेक्टसाठी होतं, टेक्निकल म्हणजे फार्मसी, आणि 20 जे होतं ते नॉन फार्मा, त्याला आपण म्हणतो इंग्लिश, मराठी, GK, GS आणि मॅथ्स आणि रिझनिंग या सर्व गोष्टीवर होतं. आणि जर आता आपण बघूयात किती पदे आहेत, तर 1296 पदे, एवढे पदे जे आहेत ते मंजूर पदे आहेत. 1160 भरलेले पदे आहेत आणि रिक्त पदे किती आहेत, तर 136 रिक्त पदे आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला 136 पदांची मोठी मेगा भरती आपल्याला आरोग्य विभागामध्ये औषध निर्माण अधिकारी दॅट इज फार्मसी ऑफिसर याची बघायला मिळेल. जाहिरात आपल्याला लवकरच प्रसिद्ध होताना दिसेल. आणि त्यासाठी आता जर आपण DMERचा अभ्यास केलेला आहे, तर सेम टू सेम अभ्यास आपल्याला आरोग्य विभागामध्ये बी करावं लागते. आरोग्य विभागाचे औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसरसाठी करावं लागते. म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी जे DMERमध्ये काही मार्कांना जर राहिले असेल, त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे आणि तुम्ही आतापासून अभ्यास करत राहा. काही विद्यार्थी कसे असते, नोटिफिकेशनचा वाट पाहतात, नंतर त्यांनी सुरुवात करतात. तर तुम्ही त्यांच्यापेक्षा एक कदम, एक पाऊल तुम्ही नाही का समोर असले पाहिजे, म्हणून तुमचा अभ्यास आतापासून रेडी ठेवा. आणि औषध निर्माण अधिकारी व फार्मसी ऑफिसर व कोणत्याही फार्मसी रिलेटेड आपण एक्झाम्समध्ये आपल्या चॅनलवर सर्व कंटेंट्स, लेक्चर झाले किंवा मग PYQ झाले, MCQ झाले, सर्वचे प्रॅक्टिस आपण आपल्या याच्यावर करून घेतो. म्हणून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फार्मा स्टुडंट असाल तर फार्मा एक्झाम सर्कलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.